श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशीच्या जातकांनो, सावधान. विनाश निकट आहे, तयार हा. खूप मोठं संकट येणार आहे. होय मित्रांनो, 9 जुलै रोजी वृषभ राशीच्या जातकांच्या आयुष्यात पुढील 72 तासाच्या आत एक अशी भयानक आणि रोंगटे उभी करणारी घटना घडणार आहे, ज्याला मी विनाशाचा पूर्वसंकेत म्हणेन. जर आज तुम्ही ही अत्यंत गुप्त माहिती दुर्लक्षित केली, तर कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी तुम्ही कायमची गमावून बसाल. वृषभ राशी ही सहसा शांत आणि स्थिर मानली जाते आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात जेव्हा बदल होतो तेव्हा अत्यंत तीव्र असतो. गेल्या काही दिवसापासून तुमच्या पाठीमागे जे काही गूढ गूढ घडत आहे, तुमच्या मनात जी विनाकारण अनामिक भीती आणि विचित्र धाकधूक चालू आहे, तो निव्वळ योगायोग नाही, तर तुमच्यावर कोसळणाऱ्या एका महाभयानक वादळाची ही शांतता आहे. थांबा आणि अगदी मनापासून कान देऊन ऐका, कारण खरी धक्कादायक गोष्ट अजून समोर येणं बाकी आहे. करिअर, पैसा आणि तुमच्या अत्यंत जवळच्या नात्याच्या बाबतीत एका रात्रीत तुमच्या पायाखालची जमीन सरकणारा असा कोणता संदेश सूर्यास्तानंतर तुमच्या समोर धडकणार आहे? ज्या व्यक्तीला तुम्ही स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपलं, जिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, तिने तुमच्या पाठीत नेमका कसा खंजीर खुपसला आहे आणि रातोरात तुमचं हस्तखेळतं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी कोणते गुप्त शत्रू सक्रिय झाले आहेत, यामागचं सर्वात मोठं रहस्य आता उघड होणार आहे. जर स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला वाचवायचं असेल तर या माहितीकडे दुर्लक्ष करू नका, कारण तुमची एक चूक संपूर्ण भविष्य धोक्यात आणू शकते. पुढील 72 तास वृषभ राशीच्या जातकांसाठी अत्यंत संवेदनशील आणि भयानक वळण घेणारे ठरणार आहेत. ग्रह नक्षत्राचे बनत चाललेले विनाशकारी संकेत हे दर्शवत आहेत की तुमच्या आर्थिक स्थैर्यावर आणि कौटुंबिक आयुष्यावर एक मोठ्या संकटाची सावली घसरत आहे. गेल्या काही दिवसापासून तुमच्या अंतर्मनात जी विचित्र हालचाल आणि अचानक अस्वस्थता दाटून येत आहे, तो आगामी वादळाचा पूर्वसंकेत आहे. या 72 तासाच्या कालावधीत तुमची मानसिक शक्ती, सहनशीलता आणि तुमच्या धैर्याची अत्यंत कठीण परीक्षा घेतली जाईल. जिथे तुमचा एक घाईगडबडीत घेतलेला निर्णयही मोठे नुकसान घडवून आणू शकतो. करिअर आणि आर्थिक बाबतीत या 72 तासात असा एक धक्कादायक निर्णय किंवा अचानक उद्भवणारे संकट समोर येईल, ज्याने तुम्हाला मानसिक धक्का बसू शकतो. कार्यक्षेत्रात तुमच्या सरळ आणि विश्वासू स्वभावाचा फायदा घेऊन गुप्त शत्रू आणि विरोधक तुमच्या विरुद्ध पूर्ण ताकदीने सक्रिय झाले आहेत. हे तुमच्या प्रतिमेला डागळण्याचा किंवा तुमच्या कष्टाची श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतील. व्यवसायात किंवा पैशाच्या व्यवहारात अचानक मोठा फटका बसण्याची किंवा फसवणूक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. हे संकट सुरुवातीला अत्यंत भीतीदायक आणि मानसिक तणाव वाढवणारे ठरेल, ज्यामुळे या काळात कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करताना किंवा करारावर स्वाक्षरी करताना कमालीची गुप्तता आणि सावधानता बाळगा. नातेसंबंधाच्या आघाडीवर देखील या 72 तासात अत्यंत संशयास्पद आणि वादळी वातावरण पाहायला मिळेल. ज्या व्यक्तीला तुम्ही अगदी जवळचे मानत होता, तिचे खरे रूप किंवा एखादे लपलेले सत्य अचानक तुमच्या समोर येऊन तुमच्या विश्वासाचा चुराडा करू शकतं. विशेषतः सूर्यास्तानंतरच्या काळात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावर अधिक राहील, ज्यामुळे मनामध्ये तीव्र नैराश्य किंवा कौटुंबिक कलह वाढू शकतो. या संपूर्ण विनाशकारी ग्रहाच्या प्रभावातून स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी मनातील राग आणि भीतीवर ताबा ठेवून केवळ आणि केवळ खंबीर राहणे हाच तुमच्यासाठी एकमेव मार्ग आहे. सध्या वृषभ राशीच्या जातकांसाठी ग्रहाची स्थिती अत्यंत गुंतागुंतीची आणि चिंताजनक बनत चालली आहे. नवग्रहाच्या रचनेत असे काही अनपेक्षित फेरबदल होत आहेत, ज्यामुळे तुमच्या कुंडलीत एक तीव्र नकारात्मक ऊर्जा सक्रिय झाली आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने तुमच्या सुखसुविधांवर ग्रहाच्या या खेळाचा थेट परिणाम होत आहे, ज्यामुळे मनात विनाकारण संशय, असुरक्षितता आणि अस्वस्थता निर्माण होत आहे. हा ग्रहाचा खेळ तुमच्या शांत आयुष्यात एका मोठ्या वादळाची पार्श्वभूमी तयार करत असल्याचे संकेत देत आहे. या संपूर्ण ग्रहदशेत सर्वात महत्त्वाचा आणि कडक प्रभाव शनिदेवाच्या दृष्टीचा असणार आहे.
शनिदेवांची वक्रदृष्टी जेव्हा वृषभ राशीच्या महत्वाच्या भावावर पडते तेव्हा व्यक्तीच्या कर्माचा हिशोब अत्यंत कठोरपणे केला जातो. तुमच्या नोकरीत, आर्थिक व्यवहारात आणि आरोग्याकडे अचानक उद्भवणारे अडथळे हे शनिदेवाच्या याच परीक्षेचा भाग आहे. शनिदेव आधी माणसाला संकटाच्या चक्रव्यूहात टाकून त्याच्या धैर्याची परीक्षा घेतात आणि नंतरच न्यायानुसार फळ देतात. त्यामुळे सध्याचा हा काळ तुमच्यासाठी अत्यंत खडतर आणि मानसिक सहनशीलतेची सीमा पाहणारा ठरणार आहे. याच्या जोडीला कुंडलीत राहू आणि केतूची बनत असलेली स्थिती वृषभ राशीसाठी एक अत्यंत धोकादायक आणि अचानक विनाश घडवून आणणारा त्रिकोण तयार करत आहे. जेव्हा हा योग सक्रिय होतो तेव्हा तुमच्या पाठीमागे अशा काही गुप्त घडामोडी किंवा आर्थिक बाबीमध्ये षड्यंत्र रचले जातात, ज्याची तुम्हाला साधी पुसटशी कल्पनाही नसते. विशेषतः सूर्यास्तानंतर आणि रात्रीच्या वेळी या ग्रहाची अशुभ ऊर्जा अधिक बलवान होते, ज्यामुळे छातीत धडधडणे, रात्रीची झोप उडणे किंवा अचानक संकट समोर येणे असे अनुभव येऊ शकतात. या विनाशकारी प्रभावापासून वाचण्यासाठी स्वतःच्या विचारावर नियंत्रण ठेवणे अनिवार्य आहे. तर येत्या 72 तासामध्ये वृषभ राशीच्या जातकांच्या आर्थिक स्थितीमध्ये अत्यंत अनपेक्षित आणि हादरून टाकणारे बदल घडू शकतात. पैशाच्या बाबतीत अचानक असे काही घरगुती किंवा मालमत्तेशी संबंधित खर्च समोर येतील, ज्याने तुमचे बजेट पूर्णपणे कोलमडू शकते. या काळात कोणावरही विश्वास ठेवून मोठी गुंतवणूक करणे किंवा कोणाला मोठी रक्कम देणे अत्यंत धोक्याचे ठरेल. व्यवसायात एखादी मोठी आर्थिक संधी समोर येईल खरी, त्या संधीच्या मागे फसवणुकीचा किंवा कायदेशीर अडचणीचा मोठा सापळा असू शकतो. त्यामुळे कोणत्याही कागदपत्रावर नीट डोळे उघडे ठेवून निर्णय घ्या. नातेसंबंधाच्या बाबतीत हा काळ वृषभ राशीसाठी अत्यंत वेदनादायी आणि मानसिक क्लेश देणारा ठरू शकतो. तुम्ही ज्याच्यावर जीवापाड प्रेम करता त्याच व्यक्तीच्या वर्तनात अचानक मोठा कोरडेपणा पाहायला मिळेल किंवा त्यांच्याबद्दलचे एखादे जुने रहस्य तुमच्या समोर उघड होईल. कौटुंबिक पातळीवर मालमत्ता आणि पैशाच्या देवाणघेवाणीवरून सख्या नात्यामध्ये जुने वाद पुन्हा उफाळून येण्याची दाट शक्यता आहे. मित्रमंडळी किंवा सहकार्याकडून या काळात तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त नकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने मनात एकटेपणाची भावना तीव्र होऊ शकते. प्रेमजीवनात आणि वैवाहिक आयुष्यातही या काळात एक विचित्र अंतर किंवा अस्वस्थता जाणवत राहील. विनाकारण होणारे गैरसमज आणि संशयाचे वातावरण यामुळे जोडीदारासोबतचे संबंध तणावाचे बनू शकतात. विशेषतः सूर्यास्तानंतर घरात कोणत्याही संवेदनशील विषयावर चर्चा करणे टाळा, कारण लहानशा वादाचे रूपांतर मोठे रूप घेऊ शकते. या संपूर्ण काळात आर्थिक आणि भावनिक पातळीवर स्वतःला खंबीर ठेवणे आणि कोणताही निर्णय भावुक न होता शांत डोक्याने घेणे हाच या संकटातून मार्ग काढण्याचा एकमेव उपाय असेल. वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत संवेदनशील असल्यामुळे शनिदेवाचा कोप आणि आगामी संकटापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तातडीने काही आध्यात्मिक उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. कुंडलीतील नकारात्मक ऊर्जा शांत करण्यासाठी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालिसाचे पठण आवर्जून करावे. मारुती रायाच्या भक्तीने शनीचा अशुभ प्रभाव त्वरित नष्ट होतो. यासोबतच मनात सतत राधे कृष्ण किंवा श्रीकृष्णाच्या नावाचा जप ठेवावा, कारण त्यांच्या स्मरणाने मनातील भीती आणि मानसिक अस्वस्थता दूर होते. आर्थिक संकट आणि मानसिक तणावातून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी आणि गुरुवारी विशेष उपासना करावी. शनिवारी सूर्यास्तानंतर शनिदेवाच्या मंदिरात किंवा घराबाहेर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शक्य असल्यास गरिबांना किंवा गरजू वस्तूंना काळे तीळ, काळे कपडे किंवा अन्नाचे दान करावे. यामुळे शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात आणि कर्मातील दोष दूर करतात. तसेच गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करून श्रीकृष्णाला पिवळी फुले किंवा लोण्याचा भोग चढवावा, ज्यामुळे बृहस्पतीची कृपा होऊन आर्थिक आघाडीवरील फसवणूक आणि मोठे नुकसान टळू शकते. उपाय हे केवळ एक माध्यम असले तरी सर्वात मोठी शक्ती तुमच्या कर्मामध्ये आणि विश्वासात आहे, हे विसरू नका. शनिदेव हे न्यायाचे देवता असल्याने या काळात कुणाशीही प्रतारणा किंवा फसवणूक करणे टाळावे. आपल्या वागण्यात नम्रता ठेवा. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करा. विशेषतः सूर्यास्तानंतर घरी कोणत्याही प्रकारची नकारात्मक चर्चा किंवा
वादविवाद करू नका. पूर्ण श्रद्धेने आणि शांत चित्ताने हे उपाय केल्यास येणारे संकट एका मोठ्या आशीर्वादात बदलेल आणि ग्रह स्वतःच तुमच्या यशाचा मार्ग मोकळा करतील. तर शनिदेव हे केवळ शिक्षा देणारे नसून ते माणसाला जीवनाचा खरा अर्थ शिकवणारे न्यायाचे देवता आहेत. हाच या कठीण काळाचा सर्वात मोठा जीवन संदेश आहे. वृषभ राशीच्या जातकांनी हे लक्षात ठेवा की सध्या तुमच्या आयुष्यात येणारे आर्थिक आणि भावनिक अडथळे हे तुमचे नुकसान करण्यासाठी आलेले नाहीत, तर तुम्हाला भविष्यासाठी अधिक खंबीर आणि व्यवहार्य बनवण्यासाठी आले आहे. जेव्हा आयुष्यात वादळ येतं तेव्हा ते आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी नव्हे, तर आपल्या मार्गातील खोट्या व्यक्तींना दूर करण्यासाठी आणि आपल्याला अधिक खंबीर बनवण्यासाठी असते. त्यामुळे मनात निर्माण झालेली भीती आणि असुरक्षितता बाजूला सारून या परिस्थितीकडे स्वतःला बदलण्याची एक ऐतिहासिक संधी म्हणून पहा. ज्योतिषशास्त्र आणि आपल्या प्राचीन ग्रंथानुसार आपले कर्मच आपल्या भविष्याची आणि भाग्याची पायाभरणी करत असतात. भूतकाळात झालेल्या चुका सुधारण्याचा आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करण्याचा हा काळ आहे, जो व्यक्ती कठीण प्रसंगातही प्रामाणिकपणा आणि कर्माची शुद्धता राखतो. ब्रह्मांड नेहमी त्याला साथ देते आणि त्याच्यासाठी यशाचे नवे मार्ग खुले करते. शनीच्या या कालखंडात कोणाचेही मन न दुखवणे, गरजूंची मदत करणे आणि पूर्ण समर्पणाने आपले कर्तव्य बजावणे हा संकटातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे. तुमची आजची मेहनत, संयम आणि राधाकृष्णावरील अतूट विश्वासच उद्याच्या सुंदर भविष्याची नवी यशोगाथा लिहिणार आहे. जर तुम्हाला वृषभ राशीची ही अत्यंत महत्त्वाची आणि रहस्यमय माहिती आवडली असेल तर अशाच प्रकारच्या रोजच्या अचूक राशी भविष्य, येणारी संकटे आणि उपायाचे व्हिडिओ वेळेवर पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून चुकूनही मिस होणार नाही. व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री राधे कृष्ण लिहून आपली श्रद्धा नक्की व्यक्त करा.